आता वळूया बडे मुद्देच्या आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, बडे मुद्देच्या माध्यमातूनच महाराष्ट्रात चर्चेला तोंड फुटलं की स्वराज्याचा खलनायक कोण, त्यावरून दावे प्रतिदावे झाले, वादविवाद झाले आणि त्यावरच व्यक्त होताना कुणीतरी एक प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती इंद्रजीत सावंतांना फोन करते काय, धमकी देते काय आणि त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय अपमानकारक आणि हिणकस वक्तव्य करते का, आपल्या मनातली मळमळ ती बाहेर काढते। त्या विरोधात आज महाराष्ट्राच्या समाज मनात संतापाची लाट। हे पहिल्यांदाच घडतंय असं नाहीये। काही दिवसांपूर्वी माहितीचा स्रोत म्हणून लोकप्रिय असणाऱ्या विकिपीडियावर सुद्धा संभाजी महाराजांच्या बदनामीचा असाच मजकूर लिहिला गेला। सरकारनं अखेर कारवाईचा बडगा उगारला। त्याआधी सोलापूरकर नावाच्या अभिनेत्यानं महाराजांबद्दल असेच अपशब्द उच्चारले। सातत्यानं हे असं का घडतंय? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आणि भारताचं अभिमानास्पद आराध्य दैवत आहे। त्यांची कधी इतिहासाच्या पानातून, कधी बेताल वक्तव्यातून अशी बदनामी का केली जाते? हा खोडसाळपणा आहे, योजनाबद्ध षडयंत्र आहे। इतिहासाचा विपर्यास करून चुकीची माहिती पसरवण्याचा हेतू पुरस्सर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? बहुजन समाजाच्या आत्मसन्मानावर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे का? प्रश्न हाही आहे की एखाद्या माथे फिरूच्या वक्तव्यानं संपूर्ण समाजाला झोडपून काढलं जातंय का? अशा बेतालांना वटणीवर आणण्याच्या ऐवजी बेताल वक्तव्याच्या आधारे समाजात दुही पसरवली जाते का? त्यातून समाजाची वीण विस्कटली जाते का? आपण या संदर्भात चर्चा करूया, पण त्याआधी बघूया खास रिपोर्ट। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन प्रशांत कोरटकरांच्या विरोधात नागपूरमध्ये जोरदार घोषणाबाजी केली। कोरटकरच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। कोरटकरला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जी ती यावेळी संतप्त कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। तर संभाजी ब्रिगेडनं कोरटकरनं केलेल्या वक्तव्यांचा जोरदार समाचार घेतला। पहिल्यांदा शेड घ्यायचं आणि नंतर म्हणायचं की मी शेड खाल्लं नाही। त्यासाठी संभाजी ब्रिगेडनी कालच डिक्लेअर केलं की कोरटकराला जो काळं फासेल किंवा त्याला धिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। कालचं जे त्यांनी वक्तव्य केलं महाराजांबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल हे खूपच चुकीचं आहे आणि अश्लाघ्य भाषेत तो बोललेला आहे, आवारची भाषा त्यांनी वापरलेली आहे। आता आम्हाला हे म्हणायचं आहे की याच्या हे बोलण्याकरता त्याला कोणी प्रोवोक केला किंवा त्याचा कोणी बोलत होता आणि कोणी आहे का? मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर दुसरीकडे अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियात पोस्ट करून खासदार उदयनराजे भोसलेंना कोरटकर प्रकरणात गंभीर प्रश्न विचारले। छत्रपती उदयन महाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर तुम्हाला हक्कानं विचारतोय, इंद्रजीत सावंतांना आलेल्या धमकीच्या फोनमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का? की आपल्या आईबापांचे वाभाडे निघूनही आम्ही लाचारच राहू? तुम्ही म्हणाल तसं। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। त्यात प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आहे। त्याचे अनेक ठिकाणी पडसाद उमटायला सुरुवात झाली। तर किरण माने यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंना थेट सवाल विचारल्यानं सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणात काय भूमिका घेतली ते आता पाहूया। कुठेतरी भाजप त्यांना वाचवते असंही विरोधकांचा आरोप। मला नाही वाटत भाजप कुठे वाचवतोय का कोण वाचवतोय। निश्चित तक्रार त्याच्या संदर्भात दाखल झालेली आहे, त्याची चौकशी सुरू आहे। चौकशी अंती जे सत्यता पुढे येईल त्यावरून त्याच्यावर कारवाई होईल। छावा सिनेमाबाबत भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरवल्याचा आरोप करून प्रशांत कोरटकरनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केला होता। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला। मात्र प्रशांत कोरटकरनं फोनवर बोलताना केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। परिणामी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोरटकर सारख्या प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।